मी आले आहे दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क या भागातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे. या क्लब बाहेर आपण पाहू शकतो की या क्लबमध्ये विविध क्रीडा क्षेत्र शिकवले जातात, जसे की एअर रायफल, धनुर्विद्या, बॉक्सिंग, कराटे, तायक्वांडो, त्याचप्रमाणे योगा, तलवारबाजी, गिर्यारोहण असे अनेक विविध क्रीडा प्रकार येथे शिकवले जातात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतः नेमबाजी हे शस्त्र शिकून भारतीय तरुणांना शिकवलं. सावरकरांना भारतीय युवा पिढीने शस्त्रार्थ पारंगत व्हावं ही तळमळ होती आणि तीच तळमळ म्हणजे हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, जिथे रायफल, पिस्टल त्याचप्रमाणे इतर अनेक क्रीडाचे प्रशिक्षण दिलं जातं. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतमातेच्या स्वरूपाचं दर्शन घेऊन आम्ही रायफल आणि पिस्तल शूटिंग म्हणजेच नेमबाजी या क्रीडा प्रकाराची माहिती घेण्यासाठी निघालो. माझा भाचा पायस हा पिस्तल शूटिंग करतो. अनेक स्पर्धांमध्ये त्याला मेडल, सर्टिफिकेट्स भरपूर मिळाली. त्यामुळे मला आणि माझ्या मुलीला अर्थाला आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की हा क्रीडा प्रकार नेमका कसा असतो, याच्या लेवल कशा असतात, तो कसा शिकवला जातो आणि या सर्वांची उत्सुकता होती. म्हणूनच अर्थाच्या वाढदिवसाचा दिवस ठरवून आम्ही ह्या खेळाची माहिती घेण्यासाठी निघालो. नमस्कार, मी प्रीतल आणि माझ्या प्रीतल्स व्लॉग ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मी आले आहे सावरकर क्लबमध्ये, जिथे रायफल शूटिंग आणि पिस्टल शूटिंग शिकवलं जातं. हा थोडा वेगळा क्रीडा प्रकार आहे, ज्याच्याबद्दल माहिती खूप कमी जणांना आहे, ती मलाही नाही आहे. त्याच्यामुळे ही माहिती घेण्यासाठी मी आज इथे आले आहे आणि इकडे संपूर्ण माहिती मी घेणार आहे. आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खूप इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला कदाचित ह्या खेळाची मिळेल, ज्याचा उपयोग तुमच्या पाल्यालाही होईल. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हा व्लॉग जास्तीत जास्त तुमच्या मुलांबरोबर, त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. रेंजच्या आत प्रवेश केल्यावर समोरच सावरकरांचं ब्रीदवाक्य दिसतं. आय एम प्राऊड ऑफ माय नेशन अँड आय विल मेक माय नेशन प्राऊड ऑफ मी. मला माझ्या राष्ट्राचा अभिमान आहे आणि भारताला माझा अभिमान वाटेल असं कार्य मी करेन. या रायफल रेंज आणि पिस्टल रेंजचे प्रमुख प्रशिक्षक श्री विश्वजित शिंदे सर, जे स्वतः नेमबाजी या क्रीडा प्रकारामध्ये अनेक वर्षांचं ज्यांचं योगदान आहे. अनेक मेडल्स त्यांनी विविध स्पर्धांमध्ये त्यांना मिळालेले आहेत. पण अनफॉर्च्युनेटली त्यांची आणि माझी भेट होऊ शकली नाही. पण पुन्हा एकदा नक्कीच त्यांची भेट मी घेईन. त्याचप्रमाणे येथील 2 कोचेस यांना मी भेटले आणि ह्या क्रीडा प्रकाराची संपूर्ण माहिती घेतली. नेमबाजी या क्रीडा प्रकाराची पूर्ण माहिती मला ह्या 2 कोचेसने दिली. त्यापैकी पहिली याशिका शिंदे, जिला ह्या वर्षीचा महाराष्ट्राचा प्रेस्टिजियस पुरस्कार म्हणजेच शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. तिचं मार्गदर्शन मी घेतलं. तसंच तरुण तडफदार योगेश निंबाळकर सर, ते स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे कोच आहेत. त्याचप्रमाणे नॅशनल प्लेयर आहेत. 10 मीटर एअर रायफल शूटर, 50 मीटर प्रोन रायफल शूटर असा त्यांचा प्रोफाईल आहे. तर ह्या दोघांकडून मला पुष्कळशी माहिती मिळाली. याशिका, तुझं खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तू माझ्या चॅनलवर एवढा तुझा वेळ काढून मला दिलास आणि मला ह्या खेळाची माहिती देतेस, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. याशिका, मला आता जे आपले तरुण मुलं आहेत, म्हणजे ज्यांना ह्या क्षेत्रात यायचं आहे पण त्यांना पुरेशी माहिती नाही आहे, तर मला थोडक्यात तू ह्या पूर्ण म्हणजे ह्या खेळाची मला माहिती देशील? सो हा स्पोर्ट पहिली गोष्ट तर कोणीही करू शकतो. म्हणजे फक्त लहान मुलांपासून, म्हणजे 12-13 वर्षांनंतर येणं जास्त फायदेशीर आहे, कारण त्यांचे मसल डेव्हलप होत असतात. तर ते गन्स हेवी असतात. दॅट इज वन थिंग की मला सांगावं असं हे लागेल की रायफल खूप हेवी असते. सो एकदम लहान मुलांसाठी इट इज नॉट अ फेवरेबल स्पोर्ट. मे बी इट इज गुड टू त्यांनी दुसरा कुठला तरी स्पोर्ट खेळणं आणि मग ह्या स्पोर्टमध्ये येणं, सो दॅट दे हॅव दॅट स्पोर्टिंग स्पिरिट, प्लस दिस स्पोर्ट विल मेक दॅम इवन मोर prestigious, like they will win medals and stuff. तर पण
ॲट द सेम टाईम एज बॅरियर नाही आहे, म्हणजे पुढे जाऊन यू कॅन प्ले दिस स्पोर्ट ॲट एनी एज. सो वी हॅव प्लेयर्स जे 70 इयर्सचे आहेत. एक आहेत काका, ते 70 इयर्सचे आहेत, जे इथे प्रॅक्टिस करतात रोज सगळं हे असं सगळं घालून वगैरे. सो इट्स अ स्पोर्ट जे कुठल्याही एजपर्यंत करू शकता, फक्त स्टार्टिंग एज आहे. ह्या क्षेत्रात जर त्यांना यायचं असेल, हा खेळ खेळायचा असेल, तर ह्याच्यात करिअरच्या काय संधी आहेत? सो करिअरच्या संधी तर पहिली गोष्ट जर तुम्ही बघाल, आपले परफॉर्मन्स इंडियन शूटर्सचा परफॉर्मन्स आता वर्ल्ड लेवलवरती टॉपवरती आहे. ऑल वर्ल्ड रँकर्स फर्स्ट सेकंड सगळे इंडियन्स आहेत. आणि इनफॅक्ट सगळे 18 इयर्स और यंग आहेत बेसिकली, ऑल यूथ शूटर्स. सो दिस स्पोर्ट इज गिविंग वास्ट अपॉर्च्युनिटीज. ह्या सगळ्यांना परत जॉब पण मिळतो. वन्स यू कम इन टू द स्पोर्ट, यू विन फॉर युअर कंट्री, जॉब मिळतो. यू गेट मोर अपॉर्च्युनिटीज टू रीच आउट टू द वर्ल्ड. आणि ट्रॅव्हल तर करतातच ते फॉर वर्ल्ड गेम्स अँड स्टफ. सो दॅट इज द अपॉर्च्युनिटी दॅट यू गेट, लाईक एव्हरीथिंग, जॉब अँड एव्हरीथिंग. कॉन्फिडन्स बूस्ट होतो. यू डिसिजन मेकिंग टेक्निक्स इथे शिकवल्या जातात. सो लाईक तुमच्या लाईफमध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शूटिंगमधनं तुम्हाला कळणार आहेत. लाईक फोकस इज समथिंग दॅट लहान मुलांना पाहिजे. सो आमच्याकडे एक प्लेअर होता हू वॉज नॉट सो गुड इट स्टडीज आणि प्लस खूप असा अग्रेसिव्ह होता स्कूलमध्ये पण. बट वेन ही स्टार्टेड शूटिंग ही बिकेम व्हेरी व्हेरी काम. लाईक दे वर गोना ते काढणार होते त्याला स्कूलमधनं, बट बिकॉज ऑफ शूटिंग ही बिकेम सो काम दॅट ही वॉज वन ऑफ द बेस्ट स्टुडंट्स इन 10th स्टँडर्ड. म्हणजे तो एवढा फोकस येस. याशिका, मला तू सांग की तू ॲज अ कोच म्हणून इथे आहेस, त्याचप्रमाणे तुझी जर्नी केव्हापासून सुरू झाली आणि तुला असं का वाटलं की तुला हे क्षेत्र खेळाचं निवडायचं आहे? सो मी तर पहिले जिमनॅस्ट होती. सो आय वॉज इन टू स्पोर्ट्स लहानपणापासून. बट जेव्हा मी 12-13 इयर्स, माझे बाबा विश्वेश शिंदे ते स्वतः शूटिंगमध्ये होते. सो त्यांनी मला इंट्रोड्यूस करवलं. बट ॲज आय स्टार्टेड प्लेइंग, विनिंग फॉर माय सेल्फ, मम्मा पप्पांना लाईक खुश बघून, अँड सो इट मोटिवेटेड मी टू प्ले मोर अँड मोर. अँड दिस स्पोर्ट इवन टॉट मी अ लॉट ऑफ थिंग्स टू स्टे काम. आणि मला खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी बनवलं ह्या स्पोर्टने. सो लाईक इट वॉज हेल्पिंग मी टू बिकम अ बेटर ह्युमन एव्हरी डे. तो अँड प्लस I was winning, so that was one of the motivation that continued me till here. याशिका, मला रायफल शूटिंग किंवा पिस्टल शूटिंग हा जो स्पोर्ट्स आहे त्याच्या लेवल्स किती आहे, तो किती वर्षाचा आहे, तर मला ह्याची माहिती तू देशील का? ओके. सो पहिले तर 2 रायफल आणि पिस्तल हे असतं. रायफल इज अ लाँग रायफल, ज्याच्यासाठी खूप सारे इक्विपमेंट्स पण लागतात. रायफल घ्यावी लागते, म्हणजे आफ्टर यू बिकम यू टेक द स्पोर्ट सिरियसली आणि कॉम्पिटेटिव्हली, तेव्हा जाऊन तुम्हाला तो रायफल बाय करायला लागणार, इक्विपमेंट्स घ्यावे लागणार. पिस्टल शूटिंग इज वन हँड शूटिंग वेअर इट्स अ स्मॉल पिस्टल. सगळ्यांनी पिस्टल बघितलीच असेल. सो पिस्टल शूटिंग इज मोर लेस इकॉनॉमिकल बिकॉज इक्विपमेंट्स थोडे कमी घ्यावे लागतात. रायफल शूटिंग तुम्ही गुगलवर जाऊन फोटोज वगैरे बघू शकता. बट अँड इवन ही इज शूटिंग, तर इक्विपमेंट्स बाय करायला लागते. शूज, जॅकेट, ट्राउझर कॅनव्हस मेड असतात, प्लस कॅप, साईट, रायफल. सो हे सगळं थोडंसं एक्सपेन्सिव्ह जातं, बट इट इज ऑल वर्थ इट इफ यू पुट ऑल युअर एफर्ट्स अलॉंग विथ द एक्सपेन्सेस. सो दॅट. आणि ह्याचे कसे लेवल्स, म्हणजे किती वर्षाचा असतो, असं काही आहे का? लेवल्स. सो पहिले तुम्ही बेसिक कोर्स करणार, जिथे तुम्हाला सगळं शिकवलं जाणार, लाईक शूटिंगचे बेसिक टेक्निक्स, हाऊ टू होल्ड इट, एक टेक्निक असते टू होल्ड इट ऑल्सो, ते सगळं पोझिशन वगैरे सगळं शिकवलं जाणार. त्याच्यानंतर यू विल स्टार्ट प्रॅक्टिसिंग, सी वॉट यू लाईक, डू यू लाईक इट ॲज अ स्पोर्ट, का तुम्हाला असं मज्जासाठी, खूप लोक शूटिंग मज्जासाठी पण करतात, पण इफ यू लाईक इट ॲज अ स्पोर्ट. मग वन्स यू टेक इट, जर लहान मुलं असतील तर त्यांना DSO लेवलचे मॅचेस असतात. सो स्कूलमध्ये ते स्वतःच्या स्कूलला रिप्रेझेंट करू शकतात. तर स्कूल दे रिप्रेझेंट द स्कूल ऑन DSO लेवल. DSO इज मुंबई डिस्ट्रिक्ट. मग झोनल इज मुंबई वर्सेस ठाणे वगैरे सगळे महानगर सगळं. मग येतं स्टेट लेवल, मग महाराष्ट्र, कोल्हापूर, मुंबई, सातारा, सगळे दे ऑल कम टुगेदर अँड प्ले अगेन्स्ट इच अदर. मग नॅशनल्स. सो महाराष्ट्राच्या टीमला तुम्ही रिप्रेझेंट करणार इन India, and all over India, all states will come together. So that is how the levels go.
सेम इवन ह्याच्यामध्ये असं तुम्हाला क्वालिफाय करावं लागतं नॅशनल्ससाठी. एकदा नॅशनलला क्वालिफाय झालात की देर आर ट्रायल्स विच आर सिलेक्शन ट्रायल्स फॉर इंटरनॅशनल विच यू हॅव टू प्ले थ्रू आउट द इयर. तुम्हाला पूर्ण वर्ष मॅचेस खेळावे लागणार. त्या मॅचेसमधनं तुमचे स्कोअर्स कॅल्क्युलेट होऊन तुमचे फायनल्स पण असते. एक मॅच असते आणि त्याच्यानंतर फायनल्स असते. फायनल्समध्ये इट विल बी डिसाइडेड इफ यू विन ऑर नॉट. इट्स नॉट ओनली द स्कोअर. तुम्हाला फायनल पण खेळावी लागणार. त्याच्यामुळे तुम्ही जिंकलात तर फर्स्ट सेकंड थर्ड. येस. सो मग तसं सिलेक्शन होतं. एक इंडियन स्क्वॉड कॅम्प पण असतो. ज्युनियर कॅम्प असतो, म्हणजे फ्रॉम इंडिया कम टुगेदर इन दॅट कॅम्प आणि बेस्ट कोचेस ऑफ इंडिया कम देअर आणि ते तुम्हाला ट्रेनिंग देतात टू मूव्ह मोर अहेड अँड यू नो. सो मग असं करून यू प्ले फॉर इंडिया अँड मग स्लोली कीप ग्रोईंग ऑलिम्पिक वगैरे. तर आत्ता योगेश सर आपल्याला पिस्टल आणि रायफल ह्याच्या काही माहिती देणार आहेत आणि त्या कशा प्रकारच्या असतात आणि कशा हाताळायच्या हे आपल्याला सांगणार आहेत. ही आपली इंडियन मेड रायफल आहे. यावर आपण सर्व मुलांना बेसिक गोष्ट असते ती शिकवली जाते. बेसिक शूटिंग कशी पाहिजे, त्यामध्ये पार्ट्स असतात वेपन्सचे कुठले, त्याची माहिती या गन्समध्ये जातात. 15 दिवसाचा आपला बेसिक कोर्स असतो. 15 दिवसात बेसिक कोर्समध्ये सर्व शिकवलं जातं. रायफल, पिस्तल, ती ही रायफल आहे. आपली ही एअर पिस्तल आहे इंडियन मेड. ह्याच्यावर पण आपण बेसिक कोर्स सर्व मुलांना शिकवलं जातं. हा मुलगा करतो आहे, ही आपली इंडियन पिस्तलनेच करतो आहे, एअर पिस्तलने. ही जर्मन मेड आहे. ही आपली इम्पोर्ट केलेली असते आणि ह्या गनमध्ये आणि त्या गनमध्ये काही फरक नाही. इम्पोर्टेड गन आहे आपली जर्मन मेडची. ॲडव्हान्स लेवलची ऑलिम्पिक दर्जाची बनवलेली ही गन आहे, रायफल आहे, वॉल्टर कंपनीची. यावर अनेक म्हणजे असे मेडल ऑलिम्पिक विजेते घडलेले आहेत या गनवर. स्टुडंट आहेत जे रायफल शूट आणि पिस्टल शूट हे शिकायला येतात, तर आपण त्यांच्याशी बोलूया. हॅलो, तुमचं नाव काय आहे माझं नाव शुभम शैलेश म्हात्रे. आणि कधीपासून तुम्ही आणि नक्की कुठलं, म्हणजे हे रायफलचं आहे की पिस्टल शूटिंग आहे? हो, हे रायफल शूटिंग आहे. मी 1 वर्षापासून रायफल शूटिंग करतो आहे. आणि काय ध्येय आहे तुमचं, म्हणजे तुम्ही काय ठरवून इथे आलात? मला इंटरनॅशनल पातळीवर इंडियाला रिप्रेझेंट करायचं हे ठरवून मी शूटिंग चालू केलं. ओके. याची ट्रेनिंग तुम्हाला कन्सिस्टंटली करावी लागते, तर तुम्ही इम्प्रूव्ह होऊ शकता. आणि नॅशनल पातळीवर जाण्यासाठी तुम्ही कमीत कमी तुमच्यावर आहे ते. तुमचे स्कोर जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे. तुम्ही जर कन्सिस्टंटली पहिल्या 3 नंबरमध्ये येत राहिला तर तुम्ही नॅशनल लवकर रिप्रेझेंट करू शकता. तुम्ही आत्तापर्यंत किती कॉम्पिटिशन्स दिलात, म्हणजे तुम्ही रायफल ह्याच्यामध्ये किती कॉम्पिटिशनला तुम्ही गेलात आणि तुमचे काय अनुभव होते? मी अजूनही फक्त एकच कॉम्पिटिशन खेळलो आहे, स्टेट लेवलची, ज्याच्यात मी बऱ्यापैकी छान खेळलो. आणि तुमचा काय अनुभव, तुम्हाला काय वाटतं हे शिकताना? मजा येते. पायस काय म्हणतो, कधीपासून करतोयस आणि काय माहिती देशील आणि तुला कसं वाटतंय? जस्ट आता स्टार्टिंग करूनच 1 इयर झालं आणि म्हणजे असं विचार करून नव्हतं आलं की कॉम्पिटिट वगैरे करायचं, जस्ट फॉर एन्जॉयमेंट. आणि मला आवड आहे म्हणून इथे आलेलो. बट आल्यावर जसा इंटरेस्ट वाढत गेला, जिंकत गेलो, तसं खूप सिरियस शूटर पण म्हणजे व्हावं असं वाटतं. आणि एक असा गोल आता ठरला आहे की ऑलिम्पिकपर्यंत तरी जायचंच. आणि पायस, तू किती कॉम्पिटिशन्स खेळला आहेस ह्याच्यात आणि तुझे काय अनुभव काय आहेत? कॉम्पिटिशन्स आता 1 वर्षात तरी मला म्हणजे जेव्हा स्टार्ट झालेलं तेव्हापासूनच मी कॉम्पिटिशन खेळत आलो आणि नॅशनल लेवलपर्यंत गेलो आहे. DSOमध्ये मी स्टेटपर्यंत पण गेलो आहे. मी नॅशनल लेवलला पण जाऊन आलो आहे आणि तिथे पण खूप एक्सपिरियन्स होता. कॉम्पिटिटर्स मोठे मोठे होते, त्यांची शूटिंग बघून पण खूप काही शिकायला मिळतं आणि तुम्हाला एक असं कॉन्फिडन्स येतो की तुम्ही काहीतरी करू शकता तुम्ही.
पुढे जाऊन तुम्हाला काहीतरी खूप हेल्प होतं आहे कॉन्फिडन्ससाठी मोस्टली. म्हणजे पायस तुला ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे आणि त्याच्यासाठी तू पूर्ण फोकस आहेस. योगेश सर यांच्याशी बोलणार आहोत, जे इथे रायफल शूटिंग आणि पिस्टल शूटिंग ह्याचं मार्गदर्शन करतात, त्याबद्दल शिकवतात. तर त्यांच्याकडून काय माहिती या खेळाविषयी मिळते ते पाहूया. नमस्कार सर, तुमचं माझ्या प्रीतल्स व्लॉग ह्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मला ह्या खेळाबद्दल काही माहिती तुमच्याकडून मिळेल का? मुलांना या खेळात सहभाग घेण्यासाठी पालकांनी तर हेच केलं पाहिजे, मोटिवेटच केलं पाहिजे. कारण मुलांचं भविष्य यावर आहे. आता सध्या म्हणजे पूर्वी कसं की शिक्षणात महत्त्व असायचं की शिक्षणात गेलं की मुलगा इंजिनियर होतोय, डॉक्टर होतोय असं. पण आता कसं खेळाला पण तेवढंच प्राधान्य दिलं जातं. खेळामध्ये मुलगा खेळात असेल तर तो अभ्यासातही हुशार होतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आमची शूटिंग हा एकाग्रतेचा कॉन्सन्ट्रेशनचा खेळ आहे. पण त्याच्यामध्ये अभ्यासातही त्याची खूप हेल्प होते, मदत होते. म्हणजे वाचन करताना काहीही अभ्यास करताना एकाग्रतेचं त्यात फरक पडतो. मैदानी खेळामध्ये कसं असतं की वय झालं की माणूस रिटायरमेंट घेतो आणि दुसऱ्या ह्याच्यात बिझी होतो. बट आमच्या नेमबाजीमध्ये वयाची अट नाही आहे. 11 वर्षाच्या मुलापासून ते 75 वर्षाच्या वरपर्यंत आपले खेळाडू खेळू शकतात. तसं बाहेरच्या देशात 75 वर्षाच्या एका स्त्रीने वयोवृद्धने तिने मेडल मिळवलेलं होतं ऑलिम्पिकचं. योगेश सर आणि याशिका, तुम्ही आत्ताची जी तरुण मुलं आहेत किंवा जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल? कारण आत्ता सगळीच मुलं मोबाईल किंवा नेटफ्लिक्स याच्यामध्ये गुंतलेली आहेत. तर तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही त्या मुलांसाठी काय सांगाल? आता मुलांनी मोबाईल साईडला ठेवून खेळामध्ये त्याचं प्राधान्य दिलं पाहिजे, त्याचं आउटपुट दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना भविष्यात चांगली यश प्राप्ती होईल. लहान मुलांमध्ये स्पेशली खूप एनर्जी असते. ती एनर्जी ते लोक आजकालची मुलं स्पेशली अभ्यास तर होऊन जातो स्कूलमध्ये, पण बाकीचा वेळ त्यांचा हेच नेटफ्लिक्स फोनमध्ये गेम्स खेळण्यामध्ये वेस्ट होती आहे. ही एनर्जी जर ती एनर्जी त्यांनी कुठेही यूज केली लाईक स्पोर्ट्समध्ये स्पेशली, त्यांची खूप जास्त ग्रोथ होईल. फिजिकली, मेंटली, सायकोलॉजिकली खूप जास्त ते स्ट्रॉंग होतील फॉर एव्हरीथिंग टू कम इन देअर लाईफ. तर आय थिंक ऑल पेरेंट्स शुड अलॉंग विथ देअर स्टडीज त्यांना कुठल्या तरी एका स्पोर्टमध्ये जे काय त्यांना आवडेल. आय थिंक एव्हरी चाइल्ड एक तरी स्पोर्ट थोड्या वेळेसाठी तर काही नाही तर दे शुड डेफिनेटली पुट देअर एनर्जी देअर. खूप छान मेसेज सरांनी म्हणजे योगेश सर आणि याशिका यांनी दिला की प्रत्येक मुलाच्या आयुष्यात रादर जसं इतर गोष्टी इम्पॉर्टंट असतात तसाच एखादा तरी स्पोर्ट्स असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामुळे त्याची मानसिक, त्याची शारीरिक, त्याची बौद्धिक आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पातळीवर तो वरती म्हणजे अग्र राहील आणि त्याचा फायदा नक्कीच भविष्यात त्याला स्वतःलाही आणि त्याचबरोबर आपल्या देशाला होईल. थँक्यू सो मच योगेश सर आणि याशिका, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि ह्याचा उपयोग कदाचित ह्या सगळ्या मुलांना होईल. आणि जर कोणाला ह्या पिस्टल शूटिंग किंवा रायफल शूटिंगबद्दल काहीही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्या क्लबची पूर्ण माहिती देईन, तर तुम्ही योगेश सर किंवा याशिका यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. आणि आता निघता मला, प्रवीणला आणि अर्थाला रायफल आणि पिस्टल शूटिंग करण्याची संधी मिळाली. योगेश सर आणि याशिका यांनी आम्हाला पिस्टल शूटिंग आणि रायफल शूटिंग शिकवले. खूप मस्त एक्सपिरियन्स होता, अगदी भन्नाट असा हा अनुभव होता. माझ्या अर्थाला रायफल शूटिंग, पिस्टल शूटिंग हा क्रीडा प्रकार खूप आवडला. एक वेगळाच कॉन्फिडन्स तिच्यात मला दिसला आणि माझं असं मत झालं की आपल्या मुलांना कुठल्या तरी एका खेळामध्ये किंवा एका ॲक्टिव्हिटीमध्ये टाकणं खूप मस्त आहे. कारण भविष्यात आपल्या मुलांची मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांना ह्या विविध खेळांमध्ये बिझी ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला या खेळाची काहीही माहिती हवी असेल तर योगेश सर आणि याशिका यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पुन्हा भेटू अशाच काही वेगळ्या विषयावरच्या ब्लॉगने, काही वेगळ्या विषयाच्या व्हिडिओजने, काही रेसिपीजने, काही इंटरव्ह्यूजने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.